नमस्कार, मी स्नेहल। आज आपण मुंबईमधील मिनी वृंदावन म्हणून प्रसिद्ध असलेलं गोवर्धन इको विलेज या प्रोजेक्टला आपण आज भेट देणार आहेत आणि हे प्रोजेक्ट खरंच खूप सुंदर आहे। इस्कॉनचं हे टेम्पल बनवलेलं आहे। इथे गेलात तर तुम्ही ताडगोळे नक्की खा। इथे आपण एक मॅप दिलेला आहे, त्या मॅपवरून तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता आणि खरंच खूप सुंदर असं टेम्पल आहे। आता इथे आपण स्वतःच्या गाडीने जाऊ शकतो। इथे खूप प्रशस्त असं पार्किंग आहे 4 व्हीलर 2 व्हीलरसाठी। इथे अगदी फ्रीमध्ये तुम्हाला हे पार्किंग मिळतं। खूप मोठ्या जागेमध्ये हा जो प्रोजेक्ट आहे तो आहे। इथे नर्सरी सुद्धा आहे। खूप सुंदर अशी झाडं इथे नर्सरीमध्ये आहेत, कुंड्या आहेत, गोवर्धन रोप वाटिका म्हणून। आता इथून आपण पुढे जाऊया। हे जे टेम्पल आहे हे तुम्हाला मी पूर्ण दाखवते। अगदी फ्री असं हे टेम्पल आहे। इथे सकाळी 9:30च्या नंतर आपल्याला फ्रीमध्ये असं ब्रेकफास्ट दिला जातो आणि दुपारी 12च्या नंतर तुम्हाला इथे जेवण दिलं जातं आणि ते जेवणसुद्धा फ्री आहे। हे बघा, इथे ज्या कचरा कुंड्या आहेत त्यासुद्धा लाकडापासून बनवलेल्या आहेत आणि हे जे मंदिर आहे, आपण आता या मंदिरापासून दर्शन घ्यायला सुरुवात करूया। बघूया ना जा। इथे 9:30 वाजता त्यांनी आम्हाला ब्रेकफास्ट दिला। ब्रेकफास्टमध्ये खिचडी दिली आणि खिचडी खूप सुंदर अशी गरम गरम खिचडी दिली आणि ही खिचडी पानाचे जे द्रोण असतात त्या द्रोणमध्ये दिली। म्हणजे इथे सुद्धा त्यांनी प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। चमचे सुद्धा लाकडाचे आहेत। मला जर हॉटेलचं खायचं असेल तर इथे हॉटेल सुद्धा आहे। तो यहाँ पे हम लोग तालवन के एरिया में आए थे। इस तालवन में धेनुकासुर बोल के एक असुर थे, जिसका भगवान ने वध करके वहां से भगा दिया, क्योंकि वो उस एरिया पे किसी भी को आने का परमिशन नहीं दे रहे थे। ठीक है ना। जिस तरह 90s में अपना टेलीकॉम इंडस्ट्री था ना, BSNL मोनोपोली था, तो भगवान ने इसी तरह मोनोपोली पर भगवान विश्वास नहीं करते, भगवान ओलिगोपोली पर विश्वास करते। सबका अधिकार होना चाहिए। इसके लिए भगवान ने यहाँ पे उस धेनुकासुर को यहाँ से मार के भगा दिया। ठीक है ना। तो बाकी के लीलाओं हम लोग रावल की तरफ चलेंगे। रावल में श्रीमती राधा रानी का जन्म स्थान है। आप लोग इसको फोटो लेना तो ले सकते हैं। ये देखिए, ये रावल है। ये विश्वानु महाराज के कोई भी संतान नहीं हो रहा था बहुत दिनों से, तो उन्होंने यमुना देवी को प्रार्थना कर रहे थे कि कृपया मेरे घर में किसी का आगमन हो। तो जैसे ही आगमन होता है तो वो देखते हैं कि एक नहाने जाते हैं तो एक यमुना के तट पे एक बड़ा सा लोटस मिलता है, जिसमें आंख भी नहीं खुला होता है। ऐसी छोटी सी बच्ची का दर्शन होता है जो लगातार रो रही थी, और वो विश्वानु महाराज उन बच्ची को लेके आती है और उनका रोना तब तक रहता है जब तक भगवान कृष्ण का दर्शन नहीं होता है। तो सामने उसका दिखाया गया है बाल्य रूप में भगवान कृष्ण के खाना या लेटना सोना ये सब अलाउ नहीं रहता है। इसको थोड़ा मेंटेन करेंगे। आपके भोजन लेने के लिए, प्रसाद लेने के लिए ललिता भवन बना है। अब घर से भी कुछ लाए हैं तो वहाँ पे अपना प्लेट परिक्रमा
आपण लाद्या घालतो. रोखला तेल एवढं चाललंय. नाही, गाडीचा पाण्याचा गाडीचा आवाज आहे. हा ते गोपिका आंघोळीला गेल्यावर हे केलं. मला कोणीच नव्हतं. पावसात तरी भारी वाटत असेल. चप्पल उतार के जाना है, सामने बोर्ड लगा हुआ, चप्पल उतार के जाना है. माता जी आपकी वृंदावनचं दर्शन झाल्यानंतर आपण आलोय आता डहाणूमध्ये. डहाणूमधील हे महालक्ष्मी आईचं मंदिर आहे आणि हे मंदिर सुद्धा खूप जुनं आहे आणि खूप प्रशस्त असं हे मंदिर आहे. आता या मंदिराचं सुद्धा आपण दर्शन घेऊया. मंदिराच्या बाहेर निघाल्यावर तुम्हाला असे ताडगोळे घेऊन बसलेले दिसतात आणि आपण त्यांच्याकडून ताडगोळे सुद्धा विकत घेतले. खूप पौष्टिक असे हे ताडगोळे असतात, त्यामुळे नक्की घ्या. तिथून नंतर आपण आलोय डहाणूच्या बीचवरती आणि आता या बीचवरती सुद्धा आपण मस्त आनंद घेऊया. बीचवरनं नंतर आपण आलेलो आहे इथे संतोषी मातेच्या मंदिरामध्ये आणि हे संतोषी मातेचं मंदिर हे स्वयंभू आहे. इथे मस्त अशी गुलाबांची बाग आहे, पांढरी लाल अशी मस्त गुलाब इथे फुललेले आहेत. संतोषी मातेच्या मंदिरातून आपण आलो इथे मनोरला. आता आपण परतीचा प्रवास चालू केला आहे आणि मनोरला आपण इथे जेवण घेतलेलं आहे. हॉटेल आहे, खूप सुंदर असं हॉटेल आहे. आज हा पूर्ण व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तर हा जास्तीत जास्त बघा आणि शेअर करा, लाईक करा आणि
नक्की व्हिजिट करा मिनी वृंदावनला. थँक्यू.